हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्लिश अकॅडमी. सो आज आपल्या 30 डेजच्या प्री स्पोकन इंग्लिश कोर्सचा हा 10वा दिवस आहे. जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपण प्रत्येक टॉपिक हा प्रॅक्टिसमधून शिकणार आहे. आपण ग्रॅमॅटिकल फॉर्म्युल्स, ग्रॅमॅटिकल रूल्स याच्यावरती फोकस करणार नाही, तर प्रत्येक ईच गोष्ट आपण प्रॅक्टिसमधूनच शिकणार आहोत. सो आजचा आपला टॉपिक आहे आर्टिकल्स. ओके, आर्टिकल्समध्ये 99% मुलांना कन्फ्युजन असतं. सगळीच मुलं जे ते कन्फ्यूज होतात आर्टिकल्समध्ये. तर हा व्हिडिओ खूप युनिक असणार आहे बिकॉज आपण आर्टिकल्स हे प्रॅक्टिसमधून शिकणार आहे. बघा, इथं मी कुठंच ग्रामरचा रूल लिहिला नाहीये. ओके, कुठल्याच सेक्शनमध्ये मी इथे ग्रामरचा रूल लिहिला नाहीये. कुठेच मी वोवल्स, कॉन्सनन्ट्स वगैरे अशा प्रकारच्या लेंदी गोष्टी तुम्हाला लिहून जे ते दिलेल्या नाहीयेत. ओके, तर मी प्रत्येक ठिकाणी सेंटेन्सेस लिहिलेत व सेंटेन्सेस मधूनच प्रॅक्टिस करूनच आपण आज आर्टिकल्स मास्टर करणार आहोत. बघा, मी तुम्हाला 100% हमी देतो, गॅरंटी देतो की हा व्हिडिओ तुम्ही जर आज पाहिला आर्टिकल्स वरचा, तर तुम्हाला आयुष्यात कधीच आर्टिकल्स मध्ये कन्फ्युजन होणार नाही. बिकॉज बघा, तुम्ही जरी पुस्तकं वाचली ग्रामरची वगैरे, आर्टिकल शिकलात तुम्ही, तरीही कन्फ्युजन राहतं. पण आपला हा जर व्हिडिओ तुम्ही आज पाहिला व्यवस्थित लास्ट पर्यंत, एंड पर्यंत, तर तुम्हाला मी 100% अश्युअर्ड करतो की तुम्हाला आर्टिकल्स मध्ये कधीच प्रॉब्लेम्स येणार नाही. ओके, सो तुम्हाला काय करायचंय, हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला एंड पर्यंत पाहायचा आहे. लक्षात ठेवा, 1 सेकंड सुद्धा पॉज करू नका, बिकॉज हा खूप डिटेल्ड व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये खूप बारीक बारीक कन्सेप्ट आहेत. ईच सेंटेन्सला आपण महत्वाच्या कन्सेप्ट, महत्वाच्या कंडिशन्स ह्या शिकणार आहोत. ठीक आहे, मी तुम्हाला सेंटेन्स मधूनच शिकवणार आहे. त्याच्यामुळं 1 सुद्धा सेकंड जो आहे तो मिस करू नका, स्किप करू नका. जर तुम्ही स्किप केलं तर तुमचा तो रूल जो आहे किंवा ती जी कंडिशन आहे ती तुमची मिस होणार आहे. ठीक आहे, कन्सेप्ट मिस होईल तुमची. सो दॅट्स वाय सुरुवातीपासून ते एंड पर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आपल्याला. फाईन, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. सो लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस डे 10. फाईन. तर सगळ्यात आधी तर एक गोष्ट तुम्ही क्लिअर ठेवा की आपण अ, ॲन किंवा द हा कुठे यूज करतो. बघा, मी द बद्दल थोडस नंतर चर्चा करेन. सुरुवातीला आपण अ आणि ॲन बद्दल चर्चा करूयात. जो अ असतो किंवा ॲन असतो, हा जो आहे ना, तो कंपल्सरी, ठीक आहे, कंपल्सरी आपण सिंग्युलर गोष्टीसाठीच यूज करतो. कंपल्सरी सिंग्युलर गोष्ट म्हणजे काय? जर तुमच्या वाक्यामधला जो फोकस्ड ऑब्जेक्ट आहे, तुमच्या वाक्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टीवरती फोकस केलाय, ती गोष्ट जर एकच असेल, एक वचनी असेल, तर त्या केसमध्येच आपण काय करणार आहे, अ किंवा ॲन यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, बुक्स, खूप साऱ्या बुक्स जास्त आहेत ना, एक बुक नाहीये, मग इथं अ आणि ॲनचा संबंध येत नाही. किंवा मोबाईल्स, खूप सारे मोबाईल्स, अनेक वचने आहेत ना, प्लुरल आहेत. सो इन दिस केस इथं काही संबंध नाहीये अ आणि ॲनचा. मग अ आणि ॲनचा संबंध कुठे येणार आहे, तर जिथे मोबाईल, ठीक आहे, मोबाईल, एकच मोबाईल आहे, अ मोबाईल लावा तिथे. इथं आपण अ यूज करणार आहे. किंवा काही केसेसमध्ये इतर ऑब्जेक्ट्सला एकच असेल तर आपण ॲन यूज करणार आहे. किंवा अ बुक, एकच बुक आहे म्हणून आपण अ लावणार आहे. तर अ आणि ॲन हा मुळात एकच जर गोष्ट असेल ना, तर त्याच्या मागे आपण अ किंवा ॲन लावत असतो. ठीक आहे, फाईन. सो आपण आता सेंटेन्सेस स्टार्ट करूयात आणि सेंटेन्सेस शिकता शिकता आपण रूल सुद्धा शिकणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. फर्स्ट सेंटेन्स बघा तुमचं, आय हॅव एन ॲपल. आय हॅव एन ॲपल, माझ्याकडे ॲपल आहे. आता इथे बघा, आपण ॲपलच्या आधी काय लावलं, तर ॲन लावला आहे. ॲपलच्या आधी आपण काय लावलंय, ॲन लावलंय. आता ॲपलच्या आधी ॲन का लागला, तर ॲपल बघा, ॲ असा उच्चार होतो. जर कुठल्याही शब्दाचा उच्चार ॲ होत असेल तर तुम्हाला काय करायचंय, त्या शब्दाच्या आधी ॲन लावायचा आहे. पण कंडिशन लक्षात ठेवा, एकच असलं पाहिजे ते. इथं जर ॲपल्स असते, ॲपल्स, ठीक आहे, ॲपल्स खूप सारे, तर अचा किंवा ॲनचा काही संबंध येत नाही. फाईन, सुरुवातीला पण तुम्हाला मी तेच सांगितले, एकच वस्तू असेल तर. लक्षात ठेवा, ॲ असं जर उच्चार होत असेल तर तिथे आपण ॲन यूज करणार आहे. ओके, पुढचं सेंटेन्स आपलं, शी इज ॲन ॲक्ट्रेस. शी इज ॲन ॲक्ट्रेस, ती ॲक्ट्रेस आहे, ती हिरोईन आहे. आता इथे सुद्धा आपण काय केलंय, ॲन यूज केलेलं आहे. का ॲन यूज केलंय, परत बघा उच्चार काय होतोय, ॲक्ट्रेस, ॲ उच्चार काय होतोय, ॲ. सो ॲ उच्चारला आपण काय करणार आहे, ॲन लावणार आहे. आणि एकच ॲक्ट्रेस आहे, लक्षात ठेवा, एकच हिरोईन आहे. सो दॅट्स वाय आपण काय यूज केलंय, ॲन यूज केलेला आहे. फाईन. बघा, काही लोक असं शिकवतात की ए ई आय ओ यू, जर अशा प्रकारचे जर वोबल्स असतील,
अशा प्रकारच्या वर्बपासून जर सुरुवात होत असेल वर्डची तर मग तुम्ही ॲन लावा. तर लक्षात ठेवा ही जी कन्सेप्ट आहे ना ती फक्त अर्धवटच बरोबर आहे. ही अर्धी कन्सेप्ट चुकीची आणि अर्धीच कन्सेप्ट करेक्ट आहे. बिकॉज आणि ॲन कुठे लावायचं हे सगळंच्या सगळं प्रोनाउन्सिएशन वरती, शब्दांच्या उच्चारांवरती डिपेंड असतं. लक्षात ठेवा तुम्ही जर उच्चार मास्टर केले, तुम्ही जर प्रोनाउन्सिएशन मास्टर केले तर तुम्ही आणि ॲनला सुद्धा मास्टर करू शकता, तुम्ही आर्टिकल्सला मास्टर करू शकताय. ओके, सो दॅट्स वाय आपण काय केलंय तर हा जो कोर्स आहे किंवा हा जो व्हिडिओ आहे ना हा आपण प्रॅक्टिकल ठेवलाय. आपण उच्चारांवरतीच बोलणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही सगळे आज उच्चार जे ते मास्टर करून घेताल आणि त्यामधून तुमचं व ॲन जो आहे तो मास्टर होणार आहे. तर पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. ही सॉ ॲन ॲनिमल. ही सॉ ॲन ॲनिमल. बघा अगेन काय उच्चार आहे ॲ. दॅट्स वाय आपण काय केलं ॲन यूज केलंय आणि सिंगल आहे तो. इट वॉज ॲन ॲक्सिडेंट. इट वॉज अन ॲक्सिडेंट. अगेन ॲ उच्चार येतो ॲक्सिडेंट मध्ये. सो दॅट्स वाय वी हॅव युज्ड हिअर ॲन. फाईन. ठीक आहे, ऍक्सिडेंट मध्ये काय आहे ॲ हा उच्चार आहे. दॅट्स वाय आपण काय यूज केलं तर ॲन यूज केलेलं आहे. फाईन. सो नेक्स्ट सेंटेन्स बघा तुम्ही. शी इज इटिंग ॲन ऑरेंज. शी इज इटिंग ॲन ऑरेंज. ती ऑरेंज खात आहे म्हणजेच ती संत्रा जे ते खात आहे. आता हा ऑरेंज जो शब्द आहे त्याचा उच्चार बघा तुम्ही ऑरेंज. सुरुवात कशाने होते ऑ. ठीक आहे, तर बघा जर ऑ असा उच्चार होत असेल तर तुम्हाला ॲन यूज करायचा आहे त्या शब्दाच्या आधी. आणि ऑरेंज हा एकच आहे ना, दॅट्स वाय. जास्त असते ऑरेंजेस तर आपण नसतं यूज केलं ॲन. फाईन. सो ऑ जर उच्चार होत असेल एखाद्या शब्दाचा तर त्याच्या आधी काय करा तुम्ही ॲन यूज करा. फाईन. सो नेक्स्ट सेंटेन्स बघूयात आपण. ही वर्क्स इन ॲन ऑफिस. ही वर्क्स इन ॲन ऑफिस. तो ऑफिसमध्ये काम करतो. आता बघा इथे ऑफिसचा उच्चार काय होतोय ऑफिस. ठीक आहे, ऑफिस म्हणजेच ऑ येतोय सुरुवातीला. दॅट्स वाय आपण काय केलं ॲन यूज केला. पुढचं सेंटेन्स. शी इज ॲन ऑफिसर. शी इज ॲन ऑफिसर. ती ऑफिसर आहे. अगेन ऑफिसरचा उच्चार ऑ ने होतोय. दॅट्स वाय आपण काय यूज केलं तर ॲन यूज केलेलं आहे. ओके, पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. वी सॉ ॲन ऑक्टोपस. वी सॉ ॲन ऑक्टोपस म्हणजेच आम्ही जे ते ऑक्टोपस पाहिला. आता ऑक्टोपसचा पण उच्चार बघा ऑ असा होतोय ना, ऑक्टोपस ऑ. दॅट्स वाय ॲन यूज केलेलं आहे. तर लक्षात ठेवा ऑ ने उच्चार होतोय तर आपल्याला ॲन यूज करायचं आहे. पुढचं सेंटेन्स आपलं. ही वर्क्स इन ॲन ऑर्गनायझेशन. ही वर्क्स इन ॲन ऑर्गनायझेशन. तो ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो. अगेन ऑर्गनायझेशनचं जे उच्चार आहे ते ऑ ने होतंय. सो दॅट्स वाय आपण काय यूज केलं तर ॲन यूज केलेलं आहे. ओके, फाईन. आता बघा तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल. इथं शी इज ॲन ऑफिसर. ठीक आहे, इथं आपण ॲन यूज केला. ही वर्क्स इन ॲन ऑर्गनायझेशन ॲन यूज केला किंवा सुरुवातीला आपण आय हॅव एन ॲपल इथं ॲन यूज केला. बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन असतं की सर फोकस कोणत्या वर्डवरती करायचा. सुरुवातीच्या वर्डवरती आम्ही फोकस करायचा की जो एंडला वर्ड आहे त्याच्यावरती फोकस करायचा. बघा काही लोकांना आर्टिकल्स माहिती आहेत की असा उच्चार होत असेल तर ॲन यूज करायचं, हा उच्चार होत असेल तर अ यूज करायचं. पण त्यांना मेन कन्फ्युजन कुठे माहितीये का, उच्चार नेमका कोणत्या शब्दाचा बघायचा किंवा मला कोणत्या वर्डवरती फोकस करायचंय. मला स्टार्टिंग वर्ड वरती फोकस करायचंय की मला एंड वाल्या वर्ड वरती फोकस करायचंय. तर या व्हिडिओमध्ये बघा मी तुमचं हे कन्फ्युजन सुद्धा दूर करणार आहे. ठीक आहे, तर ही पण गोष्ट आपण जाणून घेऊयात. लक्षात ठेवा तुमचं वाक्य जर पोझिशन वाला असेल, ठीक आहे, तुमचं वाक्य पोझिशन वाला असेल. पोझिशन म्हणजे काय, जर तुम्हाला पोझिशन म्हणजे काय माहिती नसेल तर आपल्या युट्यूब वरती आपण जो हा 30 दिवसाचा कोर्स लॉन्च केलाय तर आतापर्यंत आपण 10 व्हिडिओज कव्हर केलेले आहेत. हा 10वा व्हिडिओ आपला. ठीक आहे, तर या 10 व्हिडिओज पैकी एक व्हिडिओ आहे आपला त्याच्यावरती आपण हॅव हॅज याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे पोझिशन्स वरती. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. मी प्लेलिस्ट पण बनवलेले आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. फाईन. तर पोझिशन म्हणजे काय, तर एखादी गोष्ट आपल्याकडे असणे, एखाद्या गोष्टीची मालकी असणे. जसं की बघा आय हॅव एन ॲपल, माझ्याकडे ॲपल आहे. आय हॅव अ पेन, माझ्याकडं पेन आहे. आय हॅव अन आयफोन,
माझ्याकडं आयफोन आहे, म्हणजे माझ्याकडे काहीतरी वस्तू आहे हे मी सांगतोय, किंवा तुझ्याकडे काहीतरी वस्तू आहे, आमच्याकडे काहीतरी वस्तू आहे. ज्या केसमध्ये तुम्ही अशा प्रकारचे वाक्य बोलत असताना माझ्याकडे काहीतरी आहे, तुझ्याकडे काहीतरी आहे, आमच्याकडे काहीतरी आहे, किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीकडे काहीतरी वस्तू आहे, ठीक आहे, वस्तू आहे असं आपण सांगतोय. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये काय करा, तुम्ही त्या वस्तूवरती फोकस करा. जसं की इथं काय वस्तू आहे, ऍपल, ठीक आहे, ऍपल ही वस्तू आहे. लास्टला काय आहे माझ्याकडे, तर ऍपल आहे हे मी सांगतोय. त्याच्यामुळं अशा प्रकारच्या सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला काय करायचं, ऑब्जेक्ट वरती फोकस करायचा. शेवटी काय आहे, शेवटी काय वस्तू आहे त्याच्यावरती फोकस करा पोझिशन वाल्या सेंटेन्सेस मध्ये, हॅव, हॅज किंवा हॅड वगैरे अशा प्रकारच्या सेंटेन्सेस मध्ये. आणि मग त्या वस्तूच्या आधी काय करायचं, आपल्याला ॲन लावायचं आहे, किंवा त्या वस्तूच्या बेसिसवरती आपण अ किंवा ॲन लावणार आहे. फाईन. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस, ठीक आहे. इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस म्हणजे असं सेंटेन्स ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला इंट्रोड्यूस केलं जातं, एखाद्या व्यक्तीचं इंट्रोडक्शन, एखाद्या व्यक्तीचं आपल्याला प्रोफेशन जाणून घ्यायला भेटतं. फॉर एक्झाम्पल बघा हे सेंटेन्स, शी इज अन ऍक्ट्रेस, शी इज अन ऍक्ट्रेस. या सेंटेन्स मध्ये बघा तुम्ही, ती कोण आहे हे आपल्याला सांगितलं जाते. वरच्या सेंटेन्स मध्ये काय आपल्याला कळलं की माझ्याकडं किंवा एखाद्या व्यक्तीकडं काय आहे, काय वस्तू आहे हे समजलं. आणि ह्या वाक्यामध्ये आपल्याला काय समजतंय, तर ती व्यक्ती कोण आहे, ठीक आहे, मी ज्या व्यक्तीबद्दल बोलतोय ती व्यक्ती कोण आहे हे कळतंय आपल्याला, बरोबर ना. तर अशा प्रकारचे सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये एखादी व्यक्ती कोण आहे, त्याचा पेशा काय आहे, त्याचं प्रोफेशन काय आहे हे आपल्याला कळतंय. तर अशा सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर सुरुवातीच्या शब्दावरती तुम्हाला लक्ष द्यायचंय, नाऊन वरती लक्ष द्यायचं आहे. नाऊन म्हणजेच आय, यू, वी, दे, ही, शी किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव. जसं की राहुल, रमेश, सुरेश, सूरज ही नावं आहेत ना, यांना आपण नाउन्स बोलतो. तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारच्या इंट्रोडक्शन वाल्या सेंटेन्सेस मध्ये जिथं आपल्याला एखाद्या व्यक्तीचं प्रोफेशन जाणून घ्यायला भेटतं, तिथे आपल्याला त्या नाउन वरती फोकस द्यायचा आहे. ठीक आहे. मग आपलं नाउन काय होतं, शी. ठीक आहे. शी काय आहे, एकच आहे ना, सिंग्युलर आहे. बघा आय सिंग्युलर असतो, ही सिंग्युलर आहे, शी सिंग्युलर आहे, इट सिंग्युलर आहे, म्हणजेच एक वचनी आहे, एकच व्यक्ती असतो ना इथे. किंवा तू म्हणजेच यू काय आहे, एक वचनी आहे, एकटाच आहे. मग अशा प्रकारच्या इंट्रोडक्टरी सेंटेन्सेस मध्ये तुम्ही पहा की एक वचनी नाउन आहे का, एकच व्यक्ती आहे का त्या सेंटेन्स मध्ये. आणि मग तुम्ही काय करा, जो काय त्याचा पेशा असेल, जसं की इथं बघा पेशा काय होता, ऍक्ट्रेस असणं, हिरोईन असणं, मग त्या पेशाच्या आधी, त्या प्रोफेशनच्या आधी ॲन लावून टाका तुम्ही. ठीक आहे. जसं की ही इज अ टीचर, इथं टीचर हा पेशा आहे, ही म्हणजे त्याचा, आपण टीचरच्या आधी अ लावणार आहे. समजतंय मी काय म्हणतोय ते. हा, तर आपण आता पुढे बोलूयात. तर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे वाक्य बघा, शी इज इटिंग अन ऑरेंज, शी इज इटिंग अन ऑरेंज, किंवा ही वर्क्स इन अन ऑफिस. आता ही जर वाक्य पाहिलं ना तुम्ही, तर या वाक्यांमध्ये एखादा व्यक्ती काय ना काहीतरी करतोय. जसं की शी इज इटिंग अन ऑरेंज, ती काय करते, ती खातीये काहीतरी ना. बघा इथं ऍक्शन आहे, इटिंग ही ऍक्शन आहे, क्रिया आहे. ती काय करते, तर ती ऑरेंज खातीये. ठीक आहे. तर अशी वाक्य ज्याच्यामध्ये काहीतरी एखादा व्यक्ती करतोय, एखादा व्यक्ती काहीतरी करतो नेहमी, अशी वाक्य. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये तुम्हाला काय करायचंय, अगेन ऍक्शनच्या पुढे काय आहे ते बघा. जसं की इटिंग काय खातोय, ऑरेंज खातोय. मग तुम्हाला त्या केसमध्ये काय करायचंय, तर त्या वस्तूवरती लक्ष द्यायचं आहे, जी वस्तू तुमच्या ऍक्शनच्या नंतर असेल. मग ती वस्तू बघा तुम्ही, एक आहे, अनेक आहे, आणि त्याच्या बेसिसवरती काय करायचं आपल्याला, अ आणि ॲन ठरवायचा आहे. ठीक आहे. फाईन. सो आय होप तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल की आपल्याला फोकस कशावरती करायचा आहे ते. ठीक आहे. तर पुढचं वाक्य बघूयात आपण. आय हॅव अम्ब्रेला, आय हॅव अन अम्ब्रेला. काय अर्थ आहे याचा, माझ्याकडे अम्ब्रेला आहे, माझ्याकडे छत्री आहे. आता इथं बघा अम्ब्रेला याचा उच्चार काय होतोय, अम्ब्रेला, अ ने उच्चार होतोय. लक्षात ठेवा, एखाद्या शब्दाचा जर अ ने उच्चार होत असेल आणि तो शब्द किंवा ती वस्तू ही एकच वचने असेल, तर तुम्हाला ॲन यूज करायचा आहे त्या केसमध्ये. फाईन. पुढचं वाक्य बघूयात आपण. यू आर ॲन अंपायर, यू आर ॲन अंपायर. तू काय आहेस, तर तू अंपायर आहेस. आता अंपायर याचा उच्चार अ ने होतोय. ठीक आहे. सुरुवात जे ना शब्दाची,
तर तिथे उच्चार काय होतोय, अ होतोय. दॅट्स वाय आपण काय यूज केलं, ॲन. तर लक्षात ठेवा, अ उच्चार होत असेल शब्दाच्या सुरुवातीला तर आपल्याला काय करायचंय, ॲन यूज करायचा आहे. आणि जसं की बघा मी तुम्हाला म्हटलो की एखाद्या व्यक्तीचा पेशा, आता इथं तू काय आहेस तर अंपायर आहेस, आपण त्याचा पेशा सांगतोय ना त्यालाच. दॅट्स वाय आपण काय केलं, त्या व्यक्तीवरती भर दिला. ठीक आहे, काय केलं आपण, त्या व्यक्तीवरती भर दिला. तू कोण आहेस तर अंपायर आहेस. इथं जर सपोज असं असतं की आम्ही म्हणजे वी असतं, आम्ही अंपायर्स आहोत. बघा आम्ही म्हणजेच वी मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक असतात ना ग्रुपमध्ये, तर त्या केसमध्ये मग हा तर जास्त झाला ना, वी म्हणजे जास्त लोक. जास्तसाठी आपण अ पण यूज करत नाही आणि ॲन पण यूज करत नाही. अ आणि ॲन हा ऍप्लिकेबलच नाहीये वी साठी. सो त्या केसमध्ये आपण अ पण यूज केलं नसतं किंवा आपण ॲन सुद्धा यूज केलं नसतं. ठीक आहे, तर हा नियम नीट व्यवस्थित जे ते लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं वाक्य बघूयात आपण. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. बघा मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट बोललो होतो काय, की इंग्लिशमध्ये बरेचसे लोक असं शिकवतात की ए ई आय ओ यू या वोवल्स वरती लक्ष द्या. म्हणजे अशा प्रकारच्या शब्दांनी जर सुरुवात होत असेल, ठीक आहे, अशा प्रकारच्या अल्फाबेट्सनी जर सुरुवात होत असेल त्या वर्डची, तर तुम्ही काय करा, ॲन लावा. पण तो नियम इथं खोटा ठरतोय. बघा सुरुवात काय आहे, एच नी सुरुवात आहे. बघा सुरुवात कशाने होते, एच नी होते. पण लक्षात ठेवा एच हे लेटर इथे काय आहे तर सायलेंट आहे. एच लेटर काय आहे, सायलेंट आहे. सायलेंट असल्यामुळे आपण त्याच्या पुढच्या शब्दाचा उच्चार जो आहे तो घेत असतो. ऑनेस्ट, हॉनेस्ट नाही म्हणत आपण, ऑनेस्ट बोलत असतो. बघा ऑन ए उच्चार होतोय. दॅट्स वाय आपण काय केलं, ॲन यूज केलं. ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. तो एक इमानदार व्यक्ती आहे. ऑन ए सुरुवात होते, ऑ असा उच्चार होतोय. दॅट्स वाय आपण काय यूज केलेलं आहे इथे, ॲन यूज केलेलं आहे. फाईन. तर उच्चारांवरती लक्ष द्या, त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय. पुढे इथे पण सेम केस. आय हॅव वेटेड फॉर अन आर. आय हॅव वेटेड फॉर अन आर. आता इथं बघा आर हा हावर नाहीये, याला आपण आर असं बोलतो. ठीक आहे, तो आर वेगळा, ए आर ई, तो वेगळा आर आहे. ठीक आहे, हा जो आहे तो वेगळा आहे. इथं आपण तासाबद्दल बोलतोय, पण इथे पण काय, एच जो आहे तो सायलेंट लेटर आहे, त्याच्यावर आपण एचचा उच्चार करत नाही. तुम्हाला जर ह्या सायलेंट लेटर्स वरती जर व्हिडिओज हवे असतील, ठीक आहे, डिटेल व्हिडिओ हवा असेल की कुठे म्हणजे सायलेंट असतो लेटर, कुठल्या वर्ड्स मध्ये आपण एखादा म्हणजे लेटर जो आहे तो सायलेंट ठेवतो, तर कमेंट करा तुम्ही, तसं मी तुम्हाला त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ जो आहे तो बनवून देऊ शकतो. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट सेंटेन्स. इट इज ॲन ओनर. ठीक आहे, इट इज ॲन ऑनर. आता इथे बघा अगेन एच जो आहे ना तो ड्रॉप्ड आहे. एच हा सायलेंट आहे, हा जो आहे तो ऑनर आहे. ठीक आहे, माझ्यासाठी जो आहे तो किंवा ती जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी सन्मानजनक आहे. ठीक आहे, सन्माननीय आहे माझ्यासाठी ती गोष्ट. तर इथे अगेन ऑन ए उच्चार होतोय. दॅट्स वाय आपण काय केलं तर ॲन यूज केलेला आहे. फाईन. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. शी इज ॲन ऑनेस्ट पोलीस ऑफिसर. ती एक इमानदार पोलीस ऑफिसर आहे. परत बघा इथे एच सायलेंट आहे, त्याच्यामुळे ऑ ने उच्चार होतोय. सुरुवात जी होती ती ऑ या उच्चाराने होती. दॅट्स वाय आपण काय केलं तर ॲन यूज केलेलं आहे. तर उच्चारांवरती भर द्या, मी वारंवार तुम्हाला सांगतोय. पुढचं सेंटेन्स बघा. आय नीड अन इंक पेन. आय नीड अन इंक पेन. मला इंकचा पेन जो आहे तो हवा आहे. आता इथे इंक काय उच्चार होतोय, ई असा उच्चार होतोय. दॅट्स वाय आपण ॲन यूज केलं. तर पुढचा रूल काय आपला, तर ज्यावेळेस ई असेल, ई ने उच्चार होत असेल एखाद्या वर्डला, ठीक आहे, एखाद्या वर्डची सुरुवात ई या उच्चाराने होतीये, तर आपल्याला यूज करायचं आहे ॲन. फाईन. पुढचं सेंटेन्स. वी सॉ ॲन इन्सेक्ट. वी सॉ ॲन इन्सेक्ट. आम्ही जे ते किडा पाहिला. आता इन्सेक्ट याच्यात उच्चार काय आहे, सुरुवात काय आहे उच्चाराची, ई अशी. सो दॅट्स वाय ॲन यूज केलाय. तर लक्षात ठेवा, तुमच्या ई उच्चार असेल तर ॲन लावायचा आहे. फाईन. पुढचं सेंटेन्स. आय नीड अन इंजेक्शन. आय नीड अन इंजेक्शन म्हणजेच मला इंजेक्शन हवं आहे. आता इथे अगेन ई हा उच्चार होतोय इंजेक्शनचा. बघा सुरुवात ई ने होतीये. दॅट्स वाय आपण काय करणार आहे, ॲन यूज करणार आहोत. फाईन. पुढचं सेंटेन्स बघा आता.
शी इज इटिंग अन एग. शी इज इटिंग अन एग. ती एग खात आहे. ठीक आहे, ती एग खात आहे. एगचा उच्चार जो आहे तो ए नी होतोय. ठीक आहे, ए. तर जर एखाद्या वर्डचा उच्चार सुरुवातच त्याची जर ए या उच्चाराने होत असेल तर तिथे ॲन यूज करायचा आहे. हा रूल जो आहे तो, हा नियम जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, कंडिशन. पुढे वी सॉ अन एलिफंट. वी सॉ अन एलिफंट. आम्ही हत्ती पाहिला. आता एलिफंट याची सुरुवात काय होती, कुठला उच्चार होतोय स्टार्टिंगला, ए. ठीक आहे, ए. सो ए हा जर उच्चार होत असेल तर तुम्हाला काय करायचं, ॲन यूज करायचं आहे. फाईन. पुढचं बघूयात आपण सेंटेन्स. ही इज अन इंजिनियर. ही इज अन इंजिनियर. अगेन बघा, इंजिनियर, ए हा जो आहे तो उच्चार आहे. दॅट्स वाय आपण काय यूज करणार आहे, ॲन यूज करणार आहोत. ठीक आहे. पुढचा सेंटेन्स. शी इज अन एडिटर. शी इज अन एडिटर. बघा आता एडिटर, ए असा उच्चार आहे. सो ए असा उच्चार आहे. दॅट्स वाय आपण काय केलं तर ॲन यूज केलेलं आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट परत एकदा सांगतो तुम्हाला, हे जर जास्त असतील तर तिथं अ पण लागत नसतो आणि ॲन पण लागत नसतो. म्हणजे इथं जर एडिटरच्या ठिकाणी एडिटर्स असं असतं, म्हणजे बरेचसे एडिटर्स बद्दल आपण बोलतोय, तर तिथं मग ॲन लागला नसता. एकच आहे त्याच्यामुळे आपण ॲन लावतोय. फाईल. पुढे. शी इज वेअरिंग ॲन एप्रन. शी इज वेअरिंग ॲन एप्रन. ती एप्रन जे ते वेअर करते, ती एप्रन जे ते घालत आहे. ठीक आहे, किंवा तिने एप्रन जो तो घातलेला आहे. अगेन एप्रनचा जो उच्चार आहे तो ए असा होतोय. ठीक आहे, एनी होतोय. दॅट्स वाय आपण काय केलं तर ॲन यूज केलेला आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. ही इज अन एजंट. ही इज अन एजंट. तो काय आहे तर तो एजंट आहे. आता एजंट याच्यामध्ये सुद्धा ए असा जो आहे तो उच्चार आहे सुरुवातीला. दॅट्स वाय आपण काय केलं तर ॲन जो आहे तो यूज केलेला आहे. फाईन. पुढचं सेंटेन्स. वी मेट अन आर्किटेक्ट. वी मेट अन आर्किटेक्ट. आम्ही जो आहे ते आर्किटेक्टला भेटलो. आम्ही कोणाला भेटलो तर आम्ही आर्किटेक्टला भेटलो. आता इथे आर्किटेक्ट आ असा उच्चार आहे सुरुवातीलाच. दॅट्स वाय ॲन यूज केला आपण. तर लक्षात ठेवा, आ उच्चार ॲन यूज करायचं. फाईन. ओके. तर नेक्स्ट सेंटेन्स आपलं. आय बुक्ड अन एसी रूम. आय बुक्ड अन एसी रूम. मी एसी रूम जो आहे तो बुक केला. बघा, ए सी रूम, ए सी. ठीक आहे, सुरुवात कशी होतीये, ए नी होतीये. दॅट्स वाय आपण काय करणार आहे तर ॲन यूज करणार आहोत आपण. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे. पुढचं आपलं सेंटेन्स. ही इज अन ओल्ड मॅन. ही इज अन ओल्ड मॅन. तो एक वृद्ध व्यक्ती आहे. तो एक वृद्ध व्यक्ती आहे. आता इथे बघा, ओल्ड मॅन मध्ये ओल्ड हा जो शब्द आहे त्याचा उच्चार काय होतोय स्टार्टिंगला, ओल्ड, ओ असा उच्चार आहे. सो दॅट्स वाय आपण काय केलं, ॲन यूज केला. कारण की रूल आहे, ओ असा जर उच्चार होत असेल तर तुम्हाला ॲन यूज करावं लागणार आहे. ठीक आहे. पुढचं सेंटेन्स आपलं. ही इज अन MBA स्टुडंट. ही इज अन MBA स्टुडंट. बघा, अगेन इथं काय आहे, एम आहे. मी तुम्हाला म्हटलो की जे लिखित रूल्स आहेत AEIOU याच्यावरती डिपेंड नसतं अ किंवा ॲन यूज करायचा, उच्चारावरती डिपेंड असतं. आता इथं तर बघा, ए पण नाहीये, ई पण नाहीये, आय पण नाहीये, ओ पण नाही व यू पण नाहीये. काय आहे, डिरेक्टली एम आहे. पण उच्चार काय होतोय, MBA. MBA, ए असा उच्चार आहे स्टार्टिंगला. तर ए हा उच्चार आहे. दॅट्स वाय ॲन यूज झाला. MBA. ठीक आहे, ॲन MBA झालं मग. सो ही इज अन MBA स्टुडंट. तो MBA स्टुडंट आहे. पुढचं. शी हॅड एन एक्सरे येस्टरडे. शी हॅड एन एक्सरे येस्टरडे. तिने काल जे ते एक्सरे काढला. ओके. आता अगेन बघा, एक्सरे. ठीक आहे, एक्सरे, ए असा उच्चार आहे एक्स मध्ये, ए. सो दॅट्स वाय आपण काय यूज केलं, ॲन यूज केलं. कारण की ए उच्चार म्हणजेच मग आपल्याला तिथं यूज करावं लागणार आहे ॲन. फाईन. सो लक्षात ठेवा ही गोष्ट. पुढचं आपलं सेंटेन्स. आय बॉट अन ओल्ड कार. आय बॉट अन ओल्ड कार. मी जुनी कार विकत घेतली. आता इथे बघा, ओल्ड, ओ असा उच्चार आहे. दॅट्स वाय काय यूज करणार आहे आपण, ॲन यूज करणार आहोत. फाईन. ही इज कॅरिंग अन ओल्ड बॅग. ही इज कॅरिंग अन ओल्ड बॅग.
आता इथं अगेन ओल्ड, ओ असा उच्चार आहे, दॅट्स वाय काय यूज केलं आपण, अँड यूज केलं. फाईन. बघा तुम्ही जर माझ्यासोबत जर सेंटेन्सेस रिपीट केले माझ्या मागे तर तुम्हाला जास्त बेनिफिट होईल. तर हा व्हिडिओ पाहता पाहता माझ्या मागे तुम्ही सेंटेन्सेस रिपीट करा किंवा माझ्या मागे जे ते उच्चार रिपीट करा तुम्ही, जेणेकरून तुमचं हे मास्टर होऊन जाईल ओ आणि अँडचे युजेस. फाईन. सो आपण आता पुढचे सेंटेन्सेस पाहूयात. ही स्टडीज ॲट अ युनिव्हर्सिटी. ही स्टडीज ॲट अ युनिव्हर्सिटी. तो युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतोय. तो काय करतोय, युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करतोय. आता लक्षात ठेवा, इथपर्यंत आपण जे सेंटेन्सेस पाहिले तिथे सगळीकडे काय यूज होत होतं, अँड यूज होत होतं. बघा ओ, आ, ई, ऑ, हे अशा प्रकारचे जर उच्चार असतील किंवा ए, ॲ हे असे जर उच्चार असतील ना एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर अँड यूज करायचा आहे. ठीक आहे. तर लक्षात राहील तुमच्या. बघा अ, आ, ई, ओ, ऑ, ए किंवा ॲ किंवा हे अशा प्रकारचे शब्द हे जर उच्चार असतील कुठल्याही शब्दाच्या सुरुवातीला, तर मग तुम्हाला अँड यूज करायचा आहे. दुसरी अट काय आहे, तर ती वस्तू एक वचनीच असली पाहिजे. सो या केसेसमध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण अँड यूज करणार आहोत. व उरलेले जेवढे पण उच्चार आहेत या जगामध्ये, ठीक आहे, मग ते कितीही उच्चार असू द्यात, तिथं सगळीकडे काय यूज करणार आहे आपण, अ यूज करणार आहे. फाईन. तर इथं आपण बघा तो वोवल, कॉन्सोनंट वगैरे हे अशा प्रकारच्या किचकट गोष्टींबद्दल चर्चा नाही केली. बिकॉज तुम्हाला जर मी त्या किचकट गोष्टींमधून शिकवलं असतं ना, तर तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन झालं असतं. कारण की इथे बघा ए, ई, आय, ओ, यू या रूलनुसार यू येतोय, पण तरी पण आपण काय यूज केलं, अ यूज केला ना इथे आपण. अ काय यूज केला माहितीये का आपण, बिकॉज आपण अगेन उच्चारावरती फोकस दिला. लँग्वेज ही उच्चारावरती किंवा प्रोनाऊन्सिएशन वरतीच बनलेली आहे. युनिव्हर्सिटीचं काय आहे, स्टार्टिंगला यू आहे उच्चार, काय आहे यू. ठीक आहे. सो यू उच्चार याला आपण काय करणार आहे, अ यूज करणार आहे. जसं तुम्हाला मी म्हंटलो, मी जे उच्चार तुम्हाला सांगितले ते उच्चार सोडले तर जगातील बाकीच्या सगळ्या उच्चारांना आपल्याला काय करायचंय, अ यूज करायचा आहे. सो डोंट फोकस ऑन दी स्पेलिंग्स, डोंट फोकस ऑन दी रायटिंग अल्फाबेट्स or on the written alphabets, focus on the sound, focus on the pronunciation. तुम्ही स्पेलिंग्स वरती किंवा जे रिटन गोष्टी आहेत ना त्याच्यावरती फोकस न करू, उच्चार काय होतोय ना त्याच्यावरती फोकस करा, साऊंड वरती फोकस करा, तर तुम्ही अ आणि अँड जो तो मास्टर करू शकताल. फाईन. तर पुढचे सेंटेन्सेस बघूयात आपण, प्रॅक्टिस करूया त्या सेंटेन्सेस वरती. शी वेअर्स अ युनिफॉर्म एव्हरी डे. शी वेअर्स अ युनिफॉर्म एव्हरी डे. ती जे येते दररोज युनिफॉर्म जे येते वेअर करते, ती दररोज युनिफॉर्म घालते. ठीक आहे. अगेन युनिफॉर्म, य ने उच्चार होतो यू. ठीक आहे. आणि य किंवा यू हा आपल्या लिस्टमध्ये येत नाही, मी जे तुम्हाला उच्चार सांगितले त्या उच्चारांच्या लिस्टमध्ये. फाईन. पुढे जाऊयात आपण आता. दिस इज अ युनिक आयडिया. दिस इज अ युनिक आयडिया. ही युनिक आयडिया आहे, ही खूप वेगळी आयडिया आहे. अगेन युनिक, यू म्हणजेच यचा उच्चार आहे, सो तो काय आपल्या नियमामध्ये बसत नाही, दॅट्स वाय आपण अ यूज केला. फाईन. पुढे, ही इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. ही इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. तो युनिव्हर्सिटी स्टुडंट आहे, तो युनिव्हर्सिटीचा काय आहे, तर विद्यार्थी आहे. अगेन नियमामध्ये बसत नाही आपला, अँडच्या नियमामध्ये बसत नाही तो उच्चार यूचा, दॅट्स वाय आपण अ यूज केलं. ओके. बघा मी मुद्दाम काय केलेलं आहे, यू आणि ओ वाले सेंटेन्सेस इथं लिहिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला महत्व कळावं प्रोनाऊन्सिएशनचं आणि साऊंडचं. फाईन. पुढे जाऊयात आपण. वी विजिटेड अ युरोपियन कंट्री. वी विजिटेड अ युरोपियन कंट्री. अगेन ई आहे, ई हा वोवल आहे, पण लक्षात ठेवा याचा जो उच्चार आहे ना तो वोवल सारखा होत नाहीये. ठीक आहे. वोवल सारखा उच्चार याचा होतच नाहीये. ठीक आहे. काय उच्चार होतो, युरोपियन, यू, य. ठीक आहे. यू हा उच्चार आहे, तर आपण इथे मग त्याच्यामुळे अ यूज करणार आहे, कारण की तो आपल्या लिस्टमध्ये येत नाही उच्चारांचा. पुढे, आय हॅव 1 रुपी कॉइन. आय हॅव 1 रुपी कॉइन. माझ्याकडे 1 रुपयाचा शिक्का आहे किंवा नाणं आहे. बघा ओ हा वोवल आहे, पण त्याचा उच्चार हा वोवल सारखा होत नाहीये, व हा उच्चार होतोय आणि व आपल्या त्या लिस्टमध्ये बसत नाही, त्याच्यामुळे आपण
अ यूज करणार आहोत. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. ही बॉट अ वन वे तिकीट. ही बॉट अ वन वे तिकीट. त्याने जाण्याचं जे ते तिकीट जे ते बुक केलं किंवा त्यांनी जाण्याचं तिकीट जे ते खरेदी केलं. ठीक आहे, वन वे म्हणजे काय, फक्त जाण्याचं, येण्याचं नाही. आता इथे अगेन वन वे, व असा उच्चार आहे ना, आणि व जो आहे तो आपल्या वोवलच्या, मी जे तुम्हाला सांगितलं जे उच्चार वोवलचे त्या लिस्टमध्ये नाही. दॅट्स वाय अ यूज केला आपण. ठीक आहे, इथे पुढचं सेंटेन्स. शी हॅज अ 1 year प्लॅन. तिच्याकडे 1 वर्षाचा प्लॅन आहे. परत एकदा बघा, व ने उच्चार आहे म्हणून आपण अ यूज केलं. पुढचं सेंटेन्स. शी फाउंड अ 1 time पासवर्ड. त्याला जे येते 1 time पासवर्ड मिळालं. ठीक आहे, जे की एकदाच यूज करू शकतो आपण, हे तुम्हाला माहिती आहे. सो अगेन बघा, वचा उच्चार आहे त्याच्यामुळे आपण अ यूज केलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघूयात आपण. ही लिव्स इन अ हाऊस. ही लिव्स इन अ हाऊस. आता बघा, जरी ऑनेस्ट किंवा आर याच्या स्पेलिंग्स आहेत एच ने सुरू होत होत्या आणि त्याच्यानंतर ओ येत होता, पण इथं जो आहे ना, इथं आपला एच सायलेंट नाहीये. ठीक आहे, इथं आपला एच जो आहे तो सायलेंट नाहीये हाऊसमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की तुम्हाला जर याच्यावरती व्हिडिओ पाहिजे की सर लेटर्स सायलेंट कधी असतात वगैरे, तर त्यासाठी आपण डिटेल व्हिडिओ बनवू शकतो. तुम्हाला फक्त कमेंट करायचं आहे. मला जर जास्त कमेंट्स मिळाल्या त्या व्हिडिओसाठी तर मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. फाईन. आता इथं एच साऊंड जो आहे तो सायलेंट नाहीये. ठीक आहे, एच सायलेंट नाहीये, एच लेटर सायलेंट नाहीये. दॅट्स वाय आपण काय केलं, उच्चार केला हाऊस. ह चा उच्चार आहे. ह चा उच्चार आपल्या वोवलच्या जे लिस्ट आहे त्याच्यामध्ये बसत नाही, मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये. दॅट्स वाय आपण काय यूज केलं, अ यूज केलेलं आहे. फाईन. पुढे जाऊयात आपण. शी हॅज अ हॉर्स. शी हॅज अ हॉर्स. अगेन इथं हॉर्सचा उच्चार सुरुवात होतीये ह ने. ठीक आहे, आणि ह काय वोवलचा साऊंड बनवत नाहीये. दॅट्स वाय आपण काय केलं, अ यूज केलं इथे. शी हॅज अ हॉर्स. तिच्याकडे हॉर्स आहे किंवा घोडा आहे. आय नीड अ हॅमर. आय नीड अ हॅमर. मला हातोडी हवी आहे. हॅमरचा उच्चार ह ने होतोय जो की वोवल साऊंड नाहीये. त्याच्यामुळे आपण यूज काय केलं, अ यूज केलं. फाईन. ही बॉट अ हेल्मेट. ही बॉट अ हेल्मेट. त्याने हेल्मेट विकत घेतलं. ह उच्चार आहे त्याच्यामुळे आपण काय यूज केलं, अ यूज केलं. फाईन. पुढे. शी वर्क्स इन अ हॉस्पिटल. ती हॉस्पिटलमध्ये काम करते. अगेन हॉस्पिटलचा उच्चार ह ने होतोय त्याच्यामुळं अ यूज करा. पुढचं आपलं सेंटेन्स. आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन. माझ्याकडे काय आहे, तर पेन आहे. हो, ठीक आहे, पे म्हणजेच प चा उच्चार आहे. सो प पण आपल्या लिस्टमध्ये येत नाही त्याच्यामुळं अ यूज केला आपण. पुढे. शी हॅज अ बॅग. शी हॅज अ बॅग. तिच्याकडे बॅग आहे. बघा, बॅग ब चा उच्चार आहे. ब चा उच्चार लिस्टमध्ये बसत नाही त्याच्यामुळं अ यूज केला आपण. ही इज अ टीचर. ही इज अ टीचर. तो काय आहे, तर तो एक टीचर आहे. आता बघा इथं उच्चार काय आहे, टी. ट चा उच्चार आहे. ट चा उच्चार आपल्या लिस्टमध्ये येतोय का, तर अजिबातच नाही. दॅट्स वाय अ यूज केला आपण. फाईन. बघा, अजून एकदा तुम्हाला सांगतोय महत्वाची गोष्ट मी, ती अशी आहे की या गोष्टी जर सिंगल असतील, एकच असतील, तरच मग तिथे अ यूज होणार किंवा मग ॲन यूज होणार आहे. लक्षात ठेवा. जर जास्त गोष्टी असतील ना तर अ ॲन यूजच होत नाही. जर इथं टीचर्स असतं ना तर मग अ चा पण काही संबंधच नसता आला. टीचर्स लिहिलं असतं आपण कारण की जास्त आहे. किंवा इथं जर जास्त बॅग्स असत्या तर आपण बॅग्स लिहिलं असतं, अ नसतं लिहिलं. फाईन. तर ही गोष्ट वारंवार रिपीट करतोय, महत्वाची आहे. चुका करतात स्टुडंट्स, दॅट्स वाय सारखी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय मी. ठीक आहे. सो ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं आपलं सेंटेन्स. शी इज अ डॉक्टर. ती डॉक्टर आहे. ड चा उच्चार त्याच्यामुळे आपण अ यूज करणार आहे इथे. ही ड्राईव्हस अ कार. तो कार चालवतो. अगेन क चा उच्चार आहे दॅट्स वाय अ यूज केला आपण. वी सॉ अ डॉग. आम्ही डॉग पाहिला, आम्ही कुत्रा पाहिला. परत ड चा उच्चार आहे दॅट्स वाय अ यूज करायचा आहे तुम्हाला. पुढे. शी इज अ नर्स. ती काय आहे, तर ती नर्स आहे. काय उच्चार आहे, तर न चा उच्चार आहे त्याच्यामुळे आपण अ यूज केला. पुढे. ही इज अ फार्मर. ही इज अ फार्मर. तो काय आहे, तर तो शेतकरी आहे. फ. ठीक आहे, फार्मर. फ चा उच्चार आहे त्याच्यामुळे आपण काय यूज केलं, तर अ यूज केला. नेक्स्ट सेंटेन्स. ही इज रीडिंग अ न्यूजपेपर.
ही इज रीडिंग अ न्यूजपेपर. तो न्यूजपेपर वाचत आहे, तो वर्तमानपत्र वाचत आहे. न्यूजपेपर, न चा उच्चार, ठीक आहे, न चा उच्चार आहे, त्याच्यामुळे आपण अ यूज करणार आहे. वी हायर्ड अ टॅक्सी. वी हायर्ड अ टॅक्सी. आम्ही जे येते टॅक्सी जे येते भाड्याने घेतलेली आहे. ओके. आता इथे बघा ट चा उच्चार आहे, टॅक्सी, टॅ म्हणजेच ट, म्हणून आपण काय यूज केलं, अ यूज केलं. ठीक आहे, कारण ट ला आपण अच यूज करणार. ही वॉन्ट्स अ न्यू जॉब. ही वॉन्ट्स अ न्यू जॉब. त्याला नवीन जॉब हवा आहे, त्याला नवीन नोकरी हवी आहे. आता इथे न्यू, न चा उच्चार परत एकदा, दॅट्स वाय अ यूज करायचा आहे तुम्हाला. पुढे आय हॅव अ क्वेश्चन. आय हॅव अ क्वेश्चन. मला एक प्रश्न आहे, माझा एक प्रश्न आहे. आता क्वेश्चन, क्वेश्चन, क चा उच्चार या, क्वे, क. सो दॅट्स वाय अ येणार आहे, कारण की हा आपल्या लिस्टमध्ये येत नाही. जे मी चर्चा केली वोवल्स बद्दल, ज्या साऊंड्स बद्दल मी चर्चा केली, त्या साऊंड्समध्ये एकाचाही समावेश नव्हता. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, सगळीकडे आतापर्यंत इथे अच यूज केलेला आहे. फाईन. पुढे ही मेड अ मिस्टेक. ही मेड अ मिस्टेक. त्याने चूक केली. मिस्टेक, म च प्रोनाउन्सिएशन आहे, म उच्चार आहे, म्हणून आपण अ यूज करणार आहे. शी हॅज अ स्मार्टफोन. तिच्याकडे स्मार्टफोन आहे. बघा स्मार्टफोन, स असा सुरुवात होती उच्चाराची, त्याच्यामुळे आपण अ यूज करणार आहे. शी इज वेअरिंग अ ब्ल्यू ड्रेस. तिने ब्ल्यू कलरचा ड्रेस घातलेला आहे. आता इथे ब्ल्यू, ब्ल्यू बघा ब येतोय सुरुवातीला. ठीक आहे, ब्ल्यू, ब, अ यूज करायचं, बिकॉज तो आपल्या लिस्टमध्ये येत नाही, जी मी लिस्ट सांगितली. फाईन. सो इथे आता या दोन पार्ट्समध्ये मी काय केलं, तर अँड शिकवला, अ शिकवला. आता आपण द शिकणार आहोत. सो आता आपण काय करणार आहे, द चे युजेस पाहणार आहोत. बघा द बद्दल मी सुरुवातीला चर्चा केली नाही, तुम्हाला मी आधीच सांगितलं की जसं आपला व्हिडिओ जो तो पुढं पुढं मूव्ह ऑन होणार आहे, तसं आपण इतर गोष्टींच्या चर्चा करणार आहोत. इतर नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकून घेणार आहोत. तर आता आपण द शिकतोय. ठीक आहे. बघा द एक स्पेशल केस आहे. खूप साऱ्या लोकांना द मध्ये पण कन्फ्युजन आहे, सर द कुठं यूज करायचं. तर आज आपण ते कन्फ्युजन दूर करून घेऊया. लक्षात ठेवा, द आपण त्यावेळेस यूज करतो ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला स्पेसिफाय करतो, एखाद्या स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतोय. स्पेसिफिक गोष्ट म्हणजे काय, तर एखादी विशिष्ट गोष्ट. आता सपोज बघा, तुमच्या घरामध्ये बरेचसे रूम आहेत. आता बरेचसे रूम्स असतील तर बरेचसे दरवाजे पण असतील, बरोबर. जेवढे रूम्स तेवढे त्याला डोअर्स पण असणार आहे. फाईन. तुम्ही तुमच्या भावाला म्हटलात की क्लोज अ डोअर. ठीक आहे, क्लोज अ डोअर. आता इथे क्लोज अ डोअरचा अर्थ असतो की दार बंद कर. ठीक आहे, एक दरवाजा बंद कर. पण कुठला दरवाजा बंद करायचा की त्याला कसं समजणार, तुम्ही काय करणार, स्पेसिफाय करणार ना त्याला, की तुम्ही बेडरूम मधला जो इथे दरवाजा बंद कर, किंवा तू जो आहे तो रूम नंबर 2 चा जो आहे तो दरवाजा बंद कर, जर तुम्ही त्याला नावं दिले असतील तर. मग कसं म्हणणार तुम्ही, क्लोज दी रूम नंबर 2 डोअर. ठीक आहे, तुम्ही इथं काय केलं, स्पेसिफाय केलं ना, की रूम नंबर 2 चा जो आहे तो दरवाजा बंद कर. दॅट्स वाय काय यूज केलं, द यूज केलं तुम्ही. फाईन. सपोज आता बघा, तुमच्याकडे 5-6 मोबाईल्स आहेत. ठीक आहे, 5-6 मोबाईल्स आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे, सॅमसंग, आयफोन, ठीक आहे, रिअलमी, ओप्पो, विवो, वॉट एव्हर. तुमच्याकडे बरेचसे मोबाईल्स आहेत. तुम्ही तुमच्या असिस्टंटला सांगताय गिव्ह मी अ मोबाईल, गिव्ह मी अ मोबाईल. आता 5-6 मोबाईल्स आहेत, त्या 5-6 मोबाईल्स पैकी कुठला मोबाईल द्यायचा हे त्याला कसं कळणार. फाईन. मग तुम्हाला काहीतरी स्पेसिफाय करावं लागणार ना त्या गोष्टीला, की मला एक विशिष्ट मोबाईल दे, मी जो मोबाईल मागतोय तो मला दे. मग तुम्हाला सांगावं लागेल त्यासाठी काय, की गिव्ह मी दी आयफोन. ठीक आहे, गिव्ह मी दी सॅमसंग मोबाईल. बघा तुम्ही इथं द यूज करणार का, कारण की तुम्ही स्पेसिफाय करताय. आणि याच्या आधी मी वाक्य काय बोललो, गिव्ह मी अ मोबाईल, गिव्ह मी अ मोबाईल, आणि देन गिव्ह मी दी आयफोन किंवा गिव्ह मी दी सॅमसंग मोबाईल. द यूज केला मी दुसऱ्यांदा, व सुरुवातीला अ यूज केला. अ कुठं यूज करणार आहे आपण, जिथं कॉमन गोष्टी असतील. कॉमन गोष्टी, कॉमन गोष्टी म्हणजे काय, बघा आता मोबाईल, किती मोबाईल आहेत, खूप सारे मोबाईल्स आहेत, बरोबर. आपल्याला कळणार कुठलं, की कुठल्या कंपनीचा मोबाईल हवा आहे, कोणत्या ब्रँडचा मोबाईल हवा आहे. तर जिथं कंपनीचं नाव स्पेसिफिकली सांगितलंय, जिथं ब्रँडचं नाव स्पेसिफिकली सांगितलंय, किंवा कोणती वस्तू हवी आहे ते स्पेसिफिकली सांगतोय आपण, तर तिथं आपण द यूज करणार आहे. जसं की पहिल्याच वाक्यामध्ये तुम्हाला म्हटलं होतं की
क्लोज दी डोअर ऑफ रूम नंबर 1. रूम नंबर 1चं डोअर क्लोज कर. दरवाजे बरेचसे आहेत, पण एक स्पेशल केस आहे ना, रूम नंबर 2 जो आहे तो. ठीक आहे, रूम नंबर 2 काय आहे, विशिष्ट दरवाजा आहे, म्हणजे त्याला कळेल की बाबा नक्की मला कुठं जायचंय ते. तर विशिष्ट गोष्टींबद्दल बोलायचं आहे, द यूज करा. ठीक आहे, काही एक्झाम्पल सांगतो अजून तुम्हाला मी. अ स्कूल. ठीक आहे, अ स्कूल. किती शाळा आहेत, खूप साऱ्या शाळा आहेत, बरोबर, त्याच्यामुळे आपण कॉमनली अ यूज केलं. देन दी सिम्बॉसिस स्कूल. दी सिम्बॉसिस स्कूल. सिम्बॉसिस स्कूल एकच आहे, किंवा कमी शाखा असतील त्या नावाच्या. स्कूल्स खूप सारे आहेत, बट त्या विशिष्ट नावाचे स्कूल्स एकच असेल किंवा कमी असतील, बरोबर, म्हणजे विशिष्ट दर्जा आहे ना त्या गोष्टीला, दॅट्स वाय आपण द यूज केलं. किंवा समजा जर मी असं म्हटलो लॅपटॉप. लॅपटॉप खूप सारे आहेत ना. ठीक आहे, किती कंपन्यांचे लॅपटॉप्स आहेत, खूप साऱ्या कंपन्यांचे लॅपटॉप्स आहेत. पण समजा मी काहीतरी विशिष्ट लॅपटॉप बद्दल बोलतोय, दी ऑसूस लॅपटॉप किंवा दी सॅमसंग लॅपटॉप. इथं बघा त्या ब्रँडचं नाव आहे, बरोबर, स्पेसिफिकली मी सांगतोय की सॅमसंगचा लॅपटॉप, आसूसचा लॅपटॉप वगैरे. तर जिथं तुम्ही एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल बोलताय, ठीक आहे, कॉमन गोष्टीबद्दल बोलत नाही, विशिष्ट गोष्टीबद्दल बोलताय, त्या केसमध्ये तुम्ही द यूज करणार आहे. आणि इथे सिंग्युलर प्लुरल असं नियम नसतो. एका गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही द यूज करू शकता, किंवा तुम्ही जास्त गोष्टीसाठी सुद्धा द यूज करू शकता. फाईन, क्लिअर आहे हे. तर आता आपण सेंटेन्सेस पाहूया. सो आपला सेंटेन्स नंबर 1, प्लीज क्लोज द डोअर. प्लीज क्लोज द डोअर. ठीक आहे, समजा तुम्ही जर एखाद्या विशेष दरवाजाबद्दल बोलताय, ठीक आहे, ज्याला तुम्ही सांगता ना त्याला माहिती आहे की हा कोणता दरवाजा क्लोज करायला सांगतोय ते. समजा तुम्ही त्याला सांगताय की प्लीज क्लोज द डोअर, आणि तुम्ही एका विशेष दरवाजाकडे पाहिलं, तुमची नजर एखाद्या विशेष दरवाजाकडे आहे, त्याला समजून जाईल ना की तुम्ही त्या समोरच्या दरवाजाबद्दल बोलताय. दॅट्स वाय प्लीज क्लोज द डोअर. प्लीज किंवा कृपया दरवाजा बंद कर. ओपन दी विंडो. ठीक आहे, बघा तुम्ही काय केलं, तर हात केला विंडोकडे की ओपन दी विंडो. ती विंडो जी आहे ती ओपन कर. स्पेसिफिकली सांगताय तुम्ही, स्पेसिफाय करताय त्या विशिष्ट गोष्टीला, त्या विशिष्ट ठिकाणाला. कुठल्या, तर विंडोच्या. ओपन दी विंडो, विशेष विंडो बद्दल बोलताय, दॅट्स वाय काय आलं, दी आलं किंवा द आलं. ओपन दी विंडो. विंडो जी आहे ती ओपन कर, खिडकी ओपन कर. क्लीन दी टेबल. बघा घरामध्ये एक टेबल आहे, एकच टेबल आहे, आणि तुम्ही त्या टेबलाकडे हात केला आणि तुम्ही म्हटलात की क्लीन दी टेबल. टेबल स्वच्छ कर. बघा स्पेसिफाय करताय ना तुम्ही, नमूद करता की ही गोष्ट, ठीक आहे, ही ती वस्तू आहे. दॅट्स वाय तुम्ही द यूज करता इथे. सो क्लीन दी टेबल. टेबल स्वच्छ कर, टेबल क्लीन कर. द बुक इज ऑन दी टेबल. द बुक इज ऑन दी टेबल. आता बघा अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या वाक्यामध्ये ना 2 ऑब्जेक्ट्स आहेत. वाक्यात बघायचं किती वस्तू आहेत किंवा किती नाउन्स आहेत, आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, द यूज करणार आहे. आता इथे बघा बुक पण आहे आणि टेबल पण आहे. बुक आहे, टेबल आहे, आणि इथे तुम्ही एका विशेष बुक बद्दल बोलताय, एका विशिष्ट बुक बद्दल बोलताय. ठीक आहे, समजा तुमचा मित्र आहे, त्याने तुम्हाला एक पुस्तक दिलं होतं, आणि तो नंतर आला काही दिवसानंतर, तो म्हटला की अरे मला माझं पुस्तक हवं आहे, माझं पुस्तक दे मला. लक्षात ठेवा, तुम्ही आता त्याला कुठलंही पुस्तक देणार नाहीत, ऍग्री आहात नाही गोष्टीशी. त्यांनी तुम्हाला जे पुस्तक दिलं आहे तेच पुस्तक तुम्ही त्याला देणार आहे ना, की तुम्ही कुठलीही पुस्तकं देताल त्याला. त्यांनी जे दिलं पुस्तक तेच तुम्ही देणार आहे, आणि त्याला पण माहिती आहे कुठलं पुस्तक दिलंय, तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही त्याच्याकडून कुठलं पुस्तक घेतलंय ते. समजतं मी काय म्हणतोय ते. सो दॅट्स वाय तुम्ही त्याच्याकडून जे पुस्तक घेतलंय तेच पुस्तक त्याला देणार आहात. म्हणजे ते पुस्तक काय बनलं, एक स्पेसिफिक बुक बनलं, ते पुस्तक एक विशिष्ट बुक बनलं, बरोबर. सो दॅट्स वाय आपण मग काय यूज केलं इथे, द यूज केलं. ठीक आहे, काय केलं यूज आपण इथं, तर द यूज केलं. द बुक इज, आणि विशेष टेबलवरती आहे. ठीक आहे, तुम्ही हात करून सांगताय ऑन दी टेबल, म्हणजे त्या टेबलवरती आहे ती बुक. म्हणजे तुम्ही एखाद्या स्पेसिफिक टेबल बद्दल बोलताय, तुम्ही इतर टेबल्स बद्दल बोलत नाही, तुम्ही एका स्पेसिफिक टेबल बद्दल बोलताय. दॅट्स वाय काय यूज केलं, टेबलच्या आधी सुद्धा द यूज केलं. दी बुक इज ऑन दी टेबल. पुस्तक जे येते टेबल वरती आहे. तर लक्षात ठेवा, जेवढे ऑब्जेक्ट्स तेवढे तुम्हाला आर्टिकल्स यूज करावे लागणार आहेत त्या ऑब्जेक्ट्सच्या आधी किंवा त्या वस्तूंच्या आधी. फाईन, पुढे जाऊयात आपण. द क्लास स्टार्ट्स ॲट 10 o'clock. द क्लास स्टार्ट्स ॲट 10 o'clock. एकच गोष्ट आहे क्लास. ठीक आहे, जसं इथं 2 गोष्टी होत्या किंवा 2 वस्तू होत्या, बुक आणि टेबल, इथं एकच आहे काय, क्लास. म्हणून आपण क्लासवरती फोकस करणार आहे. फाईन, आता आपण विशेष क्लास बद्दल बोलतोय.
समजा तुमचा मित्र आणि तुम्ही एका स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये शिकत आहात इंग्लिश. सपोज तुम्ही इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या इंग्लिश क्लासमध्ये स्पोकन इंग्लिशचा कोर्स जो आहे तो करताय तुम्ही, ठीक आहे. आणि तुमच्या मित्राने तुम्हाला विचारलं की अरे आपला क्लास कोणत्या टायमाला आहे, आणि तुमचा मित्र आणि तुम्ही त्याच क्लासमध्ये फक्त एकत्र आहात, इतर कुठल्या क्लासेसमध्ये तुम्ही एकत्रित जात नाही किंवा एकत्रित तुमचं ऍडमिशन झालेलं नाहीये, फक्त इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये तुम्ही एकत्रित जाता, ठीक आहे. ज्यावेळेस तो तुम्हाला म्हणेल की अरे क्लास कधी आहे, त्यावेळेस तुम्ही काय करणार, इन्व्हर्स बद्दलच सांगणार ना, इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी बद्दल, इतर क्लासेस बद्दल सांगणार, तुम्ही इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी बद्दलच सांगणार. का, कारण की तुम्ही दोघं त्याच क्लासमध्ये आहात एकत्रित. फाईन. सो इथं विशेष क्लास बद्दल बोललं जाते कुठल्या, इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी. सो दॅट्स वाय आपण काय केलं, द यूज केलं. द क्लास स्टार्ट्स ॲट 10 o'clock. क्लास कधी स्टार्ट होतोय, तर 10 वाजता स्टार्ट होतो, ठीक आहे. पुढे द सन रायझेस इन द ईस्ट. लक्षात ठेवा, जगामध्ये सूर्य किती आहे, तर एकच आहे. जास्त सूर्य आहेत का, 2, 3, 4 नाही, एकच सूर्य आहे, ठीक आहे. आपण एकाच स्पेसिफिक सूर्याबद्दल बोलतोय. फाईन. दॅट्स आपण काय केलं, द यूज केलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अशी पण गोष्ट की जी जगामध्ये एकमेव आहे, ठीक आहे. ब्रँड्ससाठी तर आपण द यूज करतोच, विशेष गोष्टीसाठी तर आपण द यूज करतोच, पण अशा गोष्टी की ज्या जगामध्ये एकमेव आहे, एकमेव अद्वितीय, अशा गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करतो, तर द यूज करत असतो. तर जगात सूर्य एकच आहे. दॅट्स वाय द सन रायझेस इन द ईस्ट, ठीक आहे. ईस्ट दिशा एकच आहे, पूर्व दिशा एकच आहे, बरोबर ना. दिशा ज्या आहेत त्या स्पेसिफिकली ठरलेल्या आहेत, ईस्ट वेस्ट वगैरे एक 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 दिशा ठरलेल्या आहेत. सो ईस्ट स्पेशल दिशा आहे, बरोबर. दॅट्स वाय आपण इथं द यूज केलं ईस्टच्या आधी सुद्धा. आणि 2 गोष्टी होत्या बघा, दॅट्स वाय 2 वेळा आर्टिकल जे ते रिपीट झालं, द आणि द. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य जो आहे तो पूर्वेला उगवतो. फाईन. पुढचं सेंटेन्स बघा. आता या सेंटेन्स मध्ये सुद्धा ताजमहल आहे आणि आग्रा आहे, ठीक आहे. ताजमहल, आग्रा, 2 गोष्टी. फाईन. आता इथं ताजमहल स्पेशल केस आहे, बरोबर. अशा बऱ्याचशा ऐतिहासिक वास्तू आहेत, पण ताजमहल ही स्पेशल वास्तू आहे, बरोबर ना. स्पेशल ऐतिहासिक वास्तू आहे ज्याला की नाव आहे ताजमहल. दॅट्स वाय आपण काय यूज केलं, द यूज केलं ताजमहलच्या आधी. दी ताजमहल इज इन दी आग्रा. ताजमहल जो आहे तो आग्रामध्ये आहे. आणि दुसरी केस म्हणजे काय, आग्रा, ठीक आहे. आग्रा काय आहे, एक शहर आहे. बरेचसे शहर आहेत, बरोबर ना. शहरं किती आहेत जगामध्ये, खूप सारी शहरं आहेत, पण त्या शहरांपैकी एक नाव घेतलं जाते, कुठलं, तर आग्रा, ठीक आहे. तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हटला की अरे मी शहरात चाललोय का, आता एका शहरात म्हटल्यावरती याच्यावरून अर्थ काय घेणार तुम्ही, कुठल्या शहरात जाणार हे कळणार कसं तुम्हाला, बरोबर. किंवा मी या शहरामध्ये आहे, तू त्या शहरामध्ये ये, कळणार कसं तुम्हाला कुठल्या शहरात यायचं ते. इथं नाव जर सांगितलं तर तुम्हाला कळणार ते शहर कोणतं आहे ते, बरोबर. सो इथं काय सांगितलं जातंय, तर आग्रा हे सांगितलं जातं. एखादा व्यक्ती म्हटला की ताजमहल एखाद्या शहरामध्ये आहे, आपल्याला समजणार नाही. पण तो जर म्हटला की ताजमहल जे ते आग्रामध्ये आहे, मग आपल्याला समजेल. स्पेशल केस आहे ना ती आग्रा म्हणजे, आपण बरोबर आग्रामध्ये जाणार. फाईन. सो स्पेशल केस, स्पेशल शहर, नाव आहे शहराचं, दॅट्स वाय द यूज केला आपण. द ताजमहल इज इन दी आग्रा. ताजमहल जे ते आग्रामध्ये आहे. पुढचं सेंटेन्स खूप महत्वाचा सेंटेन्स आहे, नीट लक्षपूर्वक इथं बघा तुम्ही, ठीक आहे. लक्ष द्या व्यवस्थित. आता इथे द पण आहे व अ पण आहे, ठीक आहे. वरच्या केसेसमध्ये आपण काय पाहिलं, दोन्ही वेळा द. फाईन. मी तुम्हाला हे पण एक्सप्लेन केलं की दोन्ही ठिकाणी द का लागेल ते. स्पेशल केसेस होत्या दोन्ही सुद्धा. ताजमहल पण स्पेशल आहे, आग्रा पण स्पेशल आहे, सन पण स्पेशल आहे, ईस्ट पण स्पेशल आहे. दॅट्स वाय द लागलं तिथे. पण इथं काय आहे, एका ठिकाणी द आहे व एका ठिकाणी अ आहे. असं का, तर बघा गंगा ही नदी आहे, बरोबर. दी गंगा नदी आहे, म्हणून आपण काय केलं, गंगा हे स्पेशल नाव आहे, त्याच्या आधी आपण द लावलं, ठीक आहे. स्पेशल नाव आहे ना, नाव तिथं स्पेसिफिकली सांगितलं, दॅट्स वाय द यूज केलं. जसं की तुम्हाला सांगितलं होतं स्पेशल केसेस स्पेसिफिकली सांगितलंय, ठीक आहे. एक विशिष्ट नाव घेऊन सांगितलंय, तर द यूज करायचंय. आणि इथं होली रिव्हर, आता नद्या खूप साऱ्या आहेत ना, ठीक आहे. तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हटला की मी त्या नदीपाशी आहे, मी त्या नदीपाशी आहे, आता खूप साऱ्या नद्या आहेत, कुठल्या नदीपाशी हे कसं कळणार तुम्हाला, बरोबर. पण जर नाव घेतलं की गंगा नदीपाशी आहे, तर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे, कारण ते विशेष नाव आहे. दॅट्स वाय दी गंगा, ठीक आहे, किंवा दी गंगा रिव्हर. आणि इथं बघा खूप साऱ्या नद्या आहेत, कॉमन गोष्ट आहे, दॅट्स वाय अ. स्पेशल केस द यूज करा,
कॉमन केस, कॉमन गोष्टी, कॉमन नावं यूज करायचं आहे किंवा ॲन यूज करायचं आहे. आणि ॲन तुम्हाला या नियमांच्या अनुसार यूज करायचं आहे, ज्याच्याबद्दल आपण आधी चर्चा केली. फाईन. सो द गंगा रिव्हर इज अ होली रिव्हर. गंगा रिव्हर जे आहे ते एक पवित्र नदी आहे. गंगा नदी पवित्र नदी आहे. ठीक आहे. पुढे दी रेड सी इज फेमस. आता इथं बघा एकच गोष्ट होती ती म्हणजे रेड सी. दॅट्स वाय एकदाच आलं आर्टिकल द. सो द रेड सी इज फेमस. रेड सी काय आहे? फेमस आहे. आणि स्पेशल आहे ना, रेड सी एकच आहे जगामध्ये. दॅट्स वाय द यूज केला आपण. पुढे वेअर इज द रिमोट. वेअर इज द रिमोट. आता बघा घरामध्ये एकच टीव्ही आहे, त्या टीव्हीला रिमोट आहे, बरोबर. म्हटल्यावरती एखाद्या व्यक्तीला विचारलं तुम्ही घरातल्या फॅमिली मेंबरला रिमोट कुठं आहे, मला रिमोट दे वगैरे, तर तो रिमोट कुठला देणार तुम्हाला? ऑब्व्हियसली तो तुम्हाला टीव्हीचाच रिमोट देणार ना. म्हणजे तो टीव्हीचा रिमोट एकच असल्यामुळे घरामध्ये तो स्पेशल बनला. तिथे समजतंय, तो टीव्हीचा रिमोट काय बनला? स्पेशल बनला. ठीक आहे. काही लोकांना असं सुद्धा कन्फ्युजन होतं बरं का, की रिमोट तर खूप सारे, मग इथं कुठं ब्रँडचं नाव घेतलंय वगैरे. सिच्युएशन वरती पण डिपेंड करतं. ठीक आहे. कुठल्या सिच्युएशन मध्ये बोलताय, कोणत्या प्लेसवरती बोलताय. तुम्ही घरामध्ये आहात, घरात एकच टीव्ही आहे बघा, एक टीव्ही एक रिमोट, दुसरी कुठलीही अशी अप्लायन्स नाही, दुसरी कुठली अशी वस्तू नाही की ज्याला रिमोट आहे, फक्त टीव्हीलाच रिमोट आहे. म्हटल्यावरती घरच्या आपल्या टीव्हीचाच रिमोट देणार ना. बघा सिच्युएशन समजून घ्या. प्रत्येक गोष्ट ग्रामरच्या हिशोबात नका जाऊ. म्हणूनच तुम्ही काय केलेलं आहे, 30 दिवसांचा हा प्रॅक्टिकल कोर्स लॉन्च केलाय की ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकली शिकणार आहे, ग्रामर मधून नाही. तुम्ही जर ग्रामर मधून इंग्लिश शिकलात तर आयुष्यभर जरी तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्ही कधीच इंग्लिश शिकू शकणार नाही. ठीक आहे. सो आपण ही सिरीज त्याच्यामुळेच लॉन्च केली आहे, लर्न इंग्लिश बाय प्रॅक्टिस. फाईन. तर मला असं वाटतं तुम्हाला हे लक्षात आलं असेल की द यूज का केला आपण, बिकॉज द रिमोट ही त्या घरामधली स्पेशल केस आहे. वेअर इज द रिमोट. रिमोट कुठे आहे. पुढचं सेंटेन्स, द स्टुडंट्स आर रायटिंग नोट्स. अगेन बघा स्टुडंट्स तसं तुम्ही म्हणताल की सर कॉमन आहे स्टुडंट हा जो शब्द आहे तो, पण इथं हा स्पेशल का म्हणला माहितीये का? बिकॉज समजा असं झालं की एक टीचर आहेत, त्यांना काहीतरी काम आलं. ठीक आहे. स्कूलमध्ये टीचर आहेत आणि त्यांचा एखाद्या विशेष वर्गावरती जो आहे तो तास आहे. ठीक आहे. त्यांचं लेक्चर आहे, तर त्यांना थोडंसं एक 10-15 मिनिटचं ते काम आलं आणि ते दुसऱ्या शिक्षकांना म्हटले की सर तुम्हाला म्हणजे लेक्चर नाही आहे ना, तर एक काम करा प्लीज, तुम्ही माझ्या वर्गावरती थोडे एक 10-15 मिनिट बसता का, मी तोपर्यंत जाऊन येते. आणि त्या आल्यात आणि त्या सरांना विचारतात आहे. ठीक आहे. बाहेरूनच विचारतात की सर मुलं काय करतात, स्टुडंट्स काय करतात. आता लक्षात ठेवा, इथं कुठल्या स्टुडंट्स बद्दल विचारलं जातंय? जगामधल्या कुठल्या स्टुडंट बद्दल विचारलं जातंय का? तर नाही. इथं स्टुडंट्स बद्दल विचारलं जातंय जे की त्या वर्गामधले आहेत. इथं त्या वर्गामधले की ज्या वर्गावरती त्यांचं लेक्चर आहे त्याच वर्गावरच्या स्टुडंट्स बद्दल विचारलं जातंय. म्हणून त्या वर्गासाठी, त्या सिच्युएशनसाठी किंवा त्या दोघांसाठी, त्या दोन शिक्षकांसाठी ते स्टुडंट्स काय बनले, तर स्पेशल केस बनले. समजते मी काय म्हणतोय? दॅट्स वाय आपण काय यूज केलं, तर द यूज केलं. सो द स्टुडंट्स आर रायटिंग नोट्स. स्टुडंट्स जे आहेत, विद्यार्थी जे आहेत ते नोट्स लिहित आहेत. फाईन. अगेन सेम बघा, एक स्पेशल केस त्या प्लेससाठी. एक प्लेस आहे किंवा एक घर आहे, त्या घरामध्ये एक बेबी आहे. ठीक आहे. एक छोटासा बेबी आहे, घरामध्ये एकच बेबी आहे. फाईन. घरामध्ये किती बेबी आहेत, तर एकच बेबी आहे. इथं सिच्युएशन अशी आहे, एक घर आहे, त्या घरामध्ये एक बेबी आहे. ठीक आहे. एक छोटंसं बाळ आहे आणि बाळ एकच आहे फक्त त्या घरामध्ये. आणि असं झालं की आई काहीतरी काम करते आणि त्या बाळाचे जे वडील आहेत ते वडील त्या बाळापाशी आहेत. ठीक आहे. बाळाचे जे ते केअर घेत आहेत. आणि आईने विचारलं त्या बाळाच्या पप्पांना की बेबी रडतोय का, काय करतोय बेबी. ठीक आहे. बाळ काय करत आहे. मग त्या बेबीचे पप्पा, त्या बाळाचे पप्पा सांगतात ते की बाळ जे ते झोपलं आहे, बेबी जो आहे तो झोपला आहे. आता इथं लक्षात ठेवा, बेबी, ठीक आहे, त्या आईचं जे बाळ आहे ते एकच आहे ना. ज्या वेळेस इथं एखादा व्यक्ती म्हणणार की बेबी, त्यावेळेस त्या आईला काय आठवणार, तेच लहान बाळ आठवणार जे तिचं आहे. जगामध्ये खूप सारे बेबीज आहेत, पण त्या आईला ते जगातले बेबीज नाही आठवणार. त्या आईला कुठला बेबी आठवणार, तिचाच बेबी आठवणार ना, बिकॉज त्या घरामध्ये एकच बेबी आहे. सो दॅट्स वाय त्या आईसाठी, त्या दोन व्यक्तींसाठी आणि त्या घरासाठी तो बेबी ही स्पेशल केस आहे. दॅट्स वाय आपण काय यूज केलं, दी बेबी यूज केलेलं आहे इथे. सो दॅट्स वाय दी बेबी इज स्लीपिंग. बाळ जे ते झोपलं आहे. फाईन. पुढचं सेंटेन्स, दी स्टुडंट्स कम्प्लिटेड दी असाइनमेंट. हा, आता इथे बघा परत एकदा 2 वेळा द यूज झाला, म्हणजे 2 वेळा आर्टिकल यूज झाला इथे. दी स्टुडंट्स. आता समजा काही स्टुडंट्सला असाइनमेंट दिलं होतं. ठीक आहे. काही स्टुडंट्सला असाइनमेंट दिलं होतं एका शिक्षकाने
आणि त्याच्यावरती ही जबाबदारी होती की त्या स्टुडंट्सनी असाइनमेंट कम्प्लीट केलं पाहिजे, कारण की ते असाइनमेंट जे होतं ते प्रिन्सिपलला जे ते सबमिट करायचं होतं. म्हणजे हा जो व्यक्ती आहे, हा जो शिक्षक आहे, तो जबाबदार आहे प्रिन्सिपलला मुलांनी ते काम केलं की नाही हे सांगण्यासाठी. मग आता हा जो व्यक्ती आहे, हा जो शिक्षक आहे, तो स्वतःच्या स्टुडंट्सबद्दल सांगतोय, तो इतर स्टुडंट्सबद्दल बोलत नाहीये. त्याचे जे स्टुडंट्स आहेत त्या सिच्युएशनमध्ये, त्या स्कूलमध्ये, त्याच्यासाठी त्याचे स्वतःचे स्टुडंट्स क्लासमधले हे स्पेशल केसेस असणार, लक्षात ठेवा. दॅट्स वाय इथं आपण मग द स्टुडंट्स यूज केलं. तर द स्टुडंट्स कम्प्लिटेड, जी विशेष असाइनमेंट दिली होती, त्या विशेष असाइनमेंट बद्दल बोललं जातं इथे, लक्षात ठेवा. बाकीच्या असाइनमेंट्स पासून काय घेणं देणं नाही, कारण बाकीच्या असाइनमेंट्स या दिल्याच नाहीत. एक स्पेशल असाइनमेंट दिली होती आणि त्या स्पेशल असाइनमेंट बद्दल बोललं जातं. दॅट्स वाय अगेन असाइनमेंटच्या आधी पण काय लागलं तर द लागलं. सो द स्टुडंट्स कम्प्लीटेड दी असाइनमेंट. स्टुडंट्सने काय केलं तर असाइनमेंट कम्प्लीट केलं हे सांगतोय तो शिक्षक त्या प्रिन्सिपलला. फाईन. पुढचं सेंटेन्स, द फोन रँग ट्वाइस. द फोन रँग ट्वाइस. फोन जो आहे तो 2 वेळा वाजला. तुमचा भाऊ आहे तो काहीतरी फ्रेश व्हायला गेला होता आणि त्याचा जो फोन आहे तो रूममध्येच राहिला, हॉलमध्येच राहिला आणि तुमच्यासमोर तो फोन होता. 2 वेळा फोन वाजला पण तुम्ही काय फोन रिसीव्ह नाही केला. तुम्हाला असं वाटलं की कशाला उगाच एखाद्याच्या प्रायव्हसीमध्ये यायचं. आणि तुमचा भाऊ ज्यावेळेस आला फ्रेश होऊन त्यावेळेस तुम्ही त्याला सांगताय की फोन 2 वेळा वाजला. आता इथे बघा, भावाकडे एकच फोन आहे तुमच्या आणि तुमच्या भावाला तुम्ही सांगताय, तुमच्या भावाकडे एकच फोन आहे ना, दुसरा कुठला फोन नाही. मग तुम्ही ज्यावेळेस त्याला सांगताल की फोन वाजला, त्यावेळेस तो कोणत्या फोनचा विचार करणार, त्याच्याच फोनचा विचार करणार ना. म्हणून इथं त्याचा फोन काय झाला, त्याच्यासाठी स्पेशल केस बनला. फाईन. सो द फोन रँग ट्वाइस. फोन जो आहे तो 2 वेळा वाजला. समजतंय. बघा, एकतर जगामधली स्पेशल केस किंवा त्या फॅमिलीसाठी, ज्या फॅमिलीमध्ये चर्चा चालू आहे त्या फॅमिलीची स्पेशल केस, किंवा 2 मित्र किंवा शिक्षक यांच्यामधली स्पेशल केस, अशा जर गोष्टी असतील तर आपण मग द यूज करतो त्या गोष्टींसाठी. सो आय होप तुम्हाला द आर्टिकल पण समजलं असेल. तर आता मी काय केलेलं आहे, इथं 5 सेंटेन्सेस दिलेले आहेत. जसं की शी नीड्स, इथं मी ब्लँक स्पेस ठेवलाय. MRI स्कॅन, शी मेड, ब्लँक स्पेस ठेवलाय. यू टर्न, असे 5 सेंटेन्सेस इथं मी लिहिलेले आहेत. सो तुम्हाला काय करायचं, तुमच्यासाठी असाइनमेंट आहे, तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. तुम्हाला इथं हे फील करायचं आहे आर्टिकल, जे कुठलं सुटेबल आर्टिकल आहे, करेक्ट आर्टिकल आहे ते तुम्हाला फील करायचं आहे तिथे. आणि तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं. काय करा, तुम्ही आपल्या व्हिडिओच्याच खाली कमेंट करा की कुठल्या नंबरला कुठलं आर्टिकल जे ते यूज होईल. फाईन. बघूयात आपण किती लोक जे ते करेक्ट आन्सर देतात. ते आपल्याला याच्यावरून हे पण समजेल की तुम्हाला हा लेसन जो आहे तो किती चांगल्या प्रकारे समजलाय आणि किती लोक जे ते लास्ट पर्यंत आपला व्हिडिओ पाहत आहेत. फाईन. सो आय होप तुम्हाला आर्टिकल्स समजले असतील. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे युनिक वेमध्ये असं कोणीच शिकवलेलं नाही आर्टिकल्स. इन्व्हर्स इंग्लिश अकॅडमी आपण जे ते हा स्पेशल कोर्स लॉन्च केलेला आहे. आपण हा युनिक कोर्स लॉन्च केला आहे. की आपण प्रत्येक गोष्ट काय करतोय, प्रॅक्टिसमधूनच शिकतोय. प्रॅक्टिकल गोष्टींमधून आपण काय करतोय, प्रत्येक लेसन, प्रत्येक टॉपिक शिकत आहोत. आज तुम्हाला महत्व कळलं असेल की प्रॅक्टिसचं किती महत्व आहे ते. बघा, आपण प्रॅक्टिसमधून शिकलो म्हणून आपल्याला उच्चारांचं महत्व कळलं, आपल्याला प्रोनाउन्सिएशनचं महत्व कळलं. सो ईच अँड एव्हरी डे मध्ये, ईच अँड एव्हरी व्हिडिओमध्ये आपण असंच प्रॅक्टिसमधून इंग्लिश शिकणार आहोत. फाईन. सो तुम्ही जर आपले इतर डेजचे जर व्हिडिओज पाहिले नसतील तर बघा, एक प्लेलिस्ट आहे आपली युट्यूबवरती, इंग्लिश अकॅडमी याच चॅनलवरती. तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही काय करा, इतर 9 डेजचे व्हिडिओज पहा. आणि लक्षात ठेवा, हा जो व्हिडिओ आहे किंवा हा जो संपूर्ण कोर्स आहे, हा संपूर्ण कोर्स आपण अशी लोक की ज्यांना मराठीमधून इंग्लिश शिकायचं आहे अशा लोकांसाठी आपण हा जो कोर्स आहे तो लॉन्च केलेला आहे. बघा, अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवण्यासाठी खूप हार्ड वर्क लागतं. सो नक्की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तर आम्हाला मोटिवेशन मिळेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. ओके. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील किंवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आम्हाला ॲप्रिशिएट करा. बिकॉज तुमचे कमेंट्स, तुमचे ॲप्रिशिएशन्स हे आम्हाला प्रेरणादायी ठरतात, हे आम्हाला प्रोत्साहित करतात नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. सो हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांनाच या कोर्सचा लाभ घेता येईल व सगळ्यांनाच इंग्लिश बोलता येईल. ओके. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग इंग्लिश अकॅडमी.